72मध्ये दुष्काळ पडला, तर त्या काळामध्ये मी सुकणीच्या तलावावर काम करत होतो, खोदायचं, सुकडी द्यायचे खायला. तर ती सुकडी माझे एवढे बहीण भाऊ यांना पुरायची नाही. त्यामुळं मी आणि माझी आई तरवटा नावाची भाजी होती, तर ती उकडून तिच्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट टाकून दुपारचं जेवण भाजीवर तरवटाच्या फक्त भाजी खायचो 3 महिने. अशावर आम्ही ते आयुष्य काढलं. आणि जेव्हा हे दुष्काळ पडला तेव्हा मला असं वाटलं की एवढ्या मोठ्या कुटुंबाला ही शेती किंवा आमची मजुरी हे पुरू शकत नाही आणि मग शिक्षण घेतलं पाहिजे. आणि तेव्हाच आमच्या गावातला, आमच्या बाजूच्या गावाचा एक मुलगा मेडिकलला लागला. त्याचं नाव श्रीहरी होतं. तर मेडिकलला पहिला विद्यार्थी आमच्या शाळेतला लागल्यानंतर मग त्याचा सत्कार वगैरे झाला शाळेत. आणि मला असं वाटलं की MBBSला लागलं तर सत्कार होतो, आपणही MBBS व्हावं. म्हणजे MBBS होऊन ते कशाबळ खायचं असतं हे काही माहीत नव्हतं मला. फक्त MBBS व्हावं कारण सत्कार होतो. हां, इतकं. कारण खेड्यामध्ये जी बस आहे, लाल बस, 10वीपर्यंत मी बघितली नव्हती. इतक्या छोट्या खेड्यात मी राहत होतो. आणि मग मला वाटलं की मी MBBSला लागावं. हे मला वाटलं की जेव्हा मी 8वीमध्ये होतो, 7वी 8वी. आणि मग त्यानंतर माझा अभ्यास सुरू झाला.